नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन करणार आहोत. 4थी शिष्यवृत्ती परीक्षा असो, 7वी शिष्यवृत्ती परीक्षा असो किंवा अन्य त्या संदर्भातील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असो, त्यासाठी उपयुक्त अशा विविध घटकांचे मार्गदर्शन करणार आहोत. आणि त्यातील गणितातील पहिला आणि महत्त्वाचा घटक म्हणजे संख्या आणि त्यांचे प्रकार. वेगवेगळ्या संख्या आहेत आणि त्यांचे जे प्रकार आहेत त्यांची आता आपण ओळख करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यातील काही महत्त्वाच्या संख्यांवर वेगळा एपिसोडही करणार आहोत. आता संख्यांच्या प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे त्याला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. आता या नैसर्गिक संख्यांमध्ये कोणत्या प्रकारच्या संख्या येतात ते आपण पाहूया. 1 पासून सुरुवात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 असं अनंतापर्यंत. म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये, प्रत्येक क्रमवार संख्येमध्ये 1चा फरक असतो किंवा प्रत्येक संख्या 1ने वाढत जाते. या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. नैसर्गिक संख्या किती आहेत तर त्या असंख्य आहेत असा त्याचा अर्थ आहे, कारण त्या पुढे न संपणाऱ्या आहेत, पण त्याची सुरुवात मात्र 1 पासून होते. आता दुसरी संख्या आहे ती पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्यामध्ये सुरुवात ही 0 पासून होते. म्हणजे 0 हा पूर्णांक आहे. पूर्ण संख्यामध्ये, पूर्ण संख्येचा आपण पाहणार आहोत. या पूर्ण संख्येमध्ये 0 पासून सुरुवात होते. आता 0 ही पूर्ण संख्या आहे म्हणून त्याची सुरुवात 0 पासून करायची. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 असं अनंतापर्यंत. म्हणजे नैसर्गिक संख्यांचा आणि पूर्ण संख्यांचा जर विचार केला तर पूर्ण संख्यांमध्ये फक्त सुरुवातीला 0 आलेली आहे आणि बाकीच्या सर्व संख्या ह्या नैसर्गिक संख्याच आलेल्या आहेत. म्हणजे नैसर्गिक संख्यांमध्ये 0 अधिक मिळवला किंवा 0चा समावेश केला तर ती पूर्ण संख्यांचा संच होतो. याला संच म्हणायचं कारण न संपणाऱ्या त्या संख्या आहेत. जसं नैसर्गिक संख्या अनंत आहेत तसंच पूर्ण संख्या ही अनंत आहेत. याचा अर्थ 0 ह्यात समावेश आहे म्हणजे नैसर्गिक संख्यांपेक्षा जास्त संख्या पूर्ण संख्यांची आहे असं म्हणता येणार नाहीत, कारण त्या दोन्हीही प्रकारच्या संख्या या अनंत किंवा असंख्य आहेत. आता तिसरा प्रकार आहे पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्यांमध्ये 3 प्रकार पडतात. पूर्णांक संख्यांमध्ये 3 प्रकार कोणते? धन पूर्णांक, म्हणजे ज्या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांनाही पूर्णांक म्हणायचे, पण ते धन पूर्णांक आहेत. आता 1, 2, 3, 4 असं अनंतापर्यंतच्या सर्व संख्या या धनपूर्णांकामध्ये येतात. आता धनसंख्यांच्या बाबतीत एक नियम आहे की ती संख्या लिहिताना त्याच्या अगोदर धनचिन्ह लिहावे असे काही नाही, पण ते संकेत आहे की तिथे धन आहे. आता दुसरा प्रकार पूर्णांक संख्येचा आहे तो ऋण पूर्णांक. ऋण पूर्णांकमध्ये -1, -2, -3, -4, -5, -6, -7 असं अनंतापर्यंतच्या सर्व ऋण संख्या ज्या आहेत म्हणजे ऋण पूर्णांक संख्या आहेत त्यांचा समावेश या संचामध्ये होतो. म्हणजे धन पूर्णांक अनंत आहेत, ऋण पूर्णांक अनंत आहेत. आणि पूर्णांक संख्यांचा तिसरा प्रकार म्हणजे शून्य पूर्णांक. शून्य पूर्णांकमध्ये 0 ही एकमेव संख्या आहे, ती पूर्णांक संख्या आहे आणि पूर्ण संख्या सुद्धा आहे. आता अपूर्णांक पाहूया. म्हणजे 3 प्रकार पहिले, आता चौथा. या प्रकारामध्ये 3 प्रकार आहेत. परत अपूर्णांकामध्ये प्रकार पाहूया. अपूर्णांकामध्ये 2 प्रकार पडतात. एक धन अपूर्णांक आणि दुसरा ऋण अपूर्णांक. आता धन अपूर्णांक जे सगळे अपूर्णांक आहेत, धन अपूर्णांक, त्यांचा समावेश या धन अपूर्णांकामध्ये होतो. म्हणजे ते किती आहेत? ते असंख्य आहेत. त्यांची संख्या अनंतापर्यंत आहे. 1/10 डॉट डॉट केले याचं कारण काय की यांच्यामध्ये पण आणखी भरपूर अपूर्णांक आहेत. 1/7,
डॉट 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 1/2 डॉट 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 2/3 अशा कितीतरी संख्या आहेत की त्या धन आहेत आणि अपूर्णांक आहेत, त्यांचा समावेश धन अपूर्णांकामध्ये होतो. आता ऋण अपूर्णांक, ज्या धन अपूर्णांकामध्ये संख्या येतात त्या सगळ्या संख्या ऋण रूपात येतात, त्यांना ऋण अपूर्णांक म्हणतात. म्हणजे आता ऋण अपूर्णांकामध्ये मायनस किंवा वजा 1/2 डॉट 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 वजा 1/3 डॉट 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 वजा 4/15 डॉट 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 अशा अनेक प्रकारच्या ज्या संख्या आहेत, सर्व प्रकारचे जे सर्व अपूर्णांक आहेत आणि ते ऋण आहेत, त्यांना ऋण अपूर्णांक म्हणतात. म्हणजे धन अपूर्णांक आणि ऋण अपूर्णांक मिळून अपूर्णांक संख्यांचा गट तयार होतो. म्हणजे यांचा अनंत संच आहे, यांचासुद्धा अनंत संच आहे. या सर्व संख्यांचं निरीक्षण केलं तर प्रत्येक संच हा अनंत आहे, त्याला अपवाद फक्त 0 पूर्णांक आहे, त्यामध्ये एकमेव 0 ही संख्या आहे. आता पुढचा प्रकार आहे तो समसंख्या. समसंख्यामध्ये 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 अशा अनंतापर्यंत समसंख्या आहेत. आता समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या हा जो प्रकार आहे किंवा अपूर्णांकाचा जो प्रकार आहे किंवा परिमेय संख्या, अपरिमेय संख्यांचा जो प्रकार आहे, त्यावर वेगळे एपिसोड केले जातील. याचं कारण असं की समसंख्यांचे प्रकार, समसंख्या आणि त्यावर आधारित येणारे प्रश्न कसे असतात किंवा विषमसंख्या त्यावर आधारित येणारे प्रश्न कसे असतात. 0 ही संख्या समसंख्या आहे का, याचंही उत्तर आपण या एपिसोडमध्ये समसंख्यांच्या विषमसंख्यांच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. आता समसंख्यांचं वैशिष्ट्य काय आहे की दिलेल्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. हे समसंख्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य काय तर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात. त्या ठिकाणी 0 लिहिलेलं नाही, पण आता आपण म्हणूया, कारण त्या आपण पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या मानलेल्या आहेत. पूर्ण संख्यांचा ज्यावेळी विचार करू, समसंख्या आहेत का नाही त्यावेळी त्याचा सविस्तर विचार आपण करूया. आता विषम संख्यांचा संच, यामध्ये सुद्धा आपण नैसर्गिक संख्यांचाच विचार इथं आणि इथं केलेला आहे. आता विषम संख्या ज्या आहेत त्या 1 पासून सुरुवात झालेली आहे त्याची, आणि 1 नंतर 3, 5, 7, 2, 2च्या फरकानं अशा अनंतापर्यंतच्या ज्या सर्व संख्या आहेत त्यांना विषम संख्या म्हणतात. आता सम आणि विषम संख्येत फरक काय की कोणत्याही संख्येचं बघा, यातील जो 1 पासून सुरुवात केली, 2 न भागलं तर आता 1ला 2 न भागता येत नाही, भागलं तर त्याचा अपूर्णांकात उत्तर येईल. पण इतर 1 सोडून अपवादात्मक 3 पासून पुढं कोणत्याही विषम संख्येला भागले तर त्याला 2ने भाग जातो, पण बाकी 1 उरते. दुसरी गोष्ट अशी की यांच्यात क्रमानं 2-2ने या संख्या वाढत गेलेल्या आहेत, त्यांना म्हणजे कोणत्याही समसंख्येत 1 मिळवले असता ती विषम संख्या बनते. मग आता 1 इथं का आलेलं आहे विषम संख्यांच्यामध्ये, मग त्याला 2ने भागल्यानंतर मग उत्तर काय येतं किंवा बाकी 1 का उरत नाही, याचं सविस्तर आपण सम आणि विषम संख्यांच्या प्रकारामध्ये सविस्तर पाहणार आहोत. आता पुढचा प्रकार जो आहे तो मूळ संख्या. आता मूळ संख्यांमध्ये जे आहेत की ज्या संख्यांना ती स्वतः संख्या आणि 1 ही संख्या यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही संख्येने भाग जात नाहीत, अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. मूळ संख्या किती आहेत? अनंत आहेत. आता आपण सुरुवात पाहिली तर नैसर्गिक संख्यांच्या बाबतीत सुरुवात पाहिली तर मूळ संख्या कशा येणार? 2 पासून सुरुवात होणार, कारण 1 ही मूळ संख्या नाही. 2, 3, 5, 7 पुढं 11, 13 असं अशा अनंतापर्यंत की ज्यांना अन्य कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणजे ती स्वतः संख्या आणि 1 या 2 संख्येने ज्या संख्यांना भाग जातो त्यांना मूळ संख्या म्हणतात. आता हे 2, 3, 5, 7 पासून सुरुवात झाली.
100पर्यंतच्या संख्या एकूण किती आहेत, त्यामध्ये कशा ओळखायच्या त्या पटकन, किंवा अन्य 100च्या पुढच्या मूळ संख्या कशा आहेत त्या कशा ओळखायच्या, किंवा मूळ संख्यावर कोणकोणते प्रश्न येणार आहेत त्याचा सविस्तर अभ्यास आपण मूळ संख्या या स्वतंत्र गटामध्ये आपण पाहणार आहोत. आता परिमेय संख्याचा प्रकार आहे तो परिमेय संख्या या ठिकाणी आलेल्या आहेत ॲक्च्युअली. मग परिमेय संख्यामध्ये काय येतात, सर्व प्रकारच्या पूर्णांक संख्या. मग सर्व प्रकारच्या पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या, धन पूर्णांक हे सगळे परिमेय संख्यांमध्ये येतात, ऋण पूर्णांक हे सगळे परिमेय संख्यांच्या मध्ये येतात, आणि शून्य पूर्णांक सुद्धा परिमेय संख्यांच्या मध्ये येतात. आणखी काय येतं परिमेय संख्यांमध्ये, सर्व प्रकारच्या अपूर्णांक संख्या. मग अपूर्णांकमध्ये कोणते येणार, धन अपूर्णांक आणि ऋण अपूर्णांक, या सर्वांचा मिळून होणारा संच आहे त्याला परिमेय संख्या म्हणतात. म्हणजेच परिमेय संख्या याचा अर्थ पूर्णांक संख्या अधिक अपूर्णांक संख्या बरोबर परिमेय संख्या. मग आता अपरिमेय संख्या कोणत्या, तर अपरिमेय संख्या म्हणजे ज्या पूर्णांक संख्या नाहीत किंवा ज्या अपूर्णांक संख्या नाहीत अशा संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. आता मग त्यांची उदाहरणे काय, तर √2 म्हणजे वर्गमूळ चिन्हात 2 किंवा वर्गमूळ चिन्हात 3 किंवा वर्गमूळ चिन्हात 5 या संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात. म्हणजे या वर्गमूळ चिन्हात 2 या संख्येचं जर वर्गमूळ काढलं तर ते वर्गमूळ ना आवर्ती असतं ना पूर्ण वर्गमूळ पूर्ण दशांश अपूर्णांकात असतं, म्हणजे अपरिमित असतं. याचा अर्थ काय, ते पुढं संख्या न संपणाऱ्या असतात, म्हणजे अनावर्ती असतं वर्गमूळ, म्हणून त्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात. आता आणखी कुठल्या संख्या अपरिमेय, की पाय, म्हणजे पायचं जर आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर त्याचं दशांश अपूर्णांक हे अनावर्ती असतं, म्हणजे न संपणारं असतं. किंवा ही या प्रकारच्या ज्या संख्या सगळ्या आहेत त्या सर्व प्रकारच्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. यावर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांवर सुद्धा आपण वेगळा एपिसोड करणार आहोत. हे आता यामध्ये आणखी वास्तव संख्यांचा प्रकार आहे. आता वास्तव संख्यामध्ये काय येतं, तर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या होतात. मग आता परिमेय संख्यामध्ये तुम्हाला काय काय येतं माहीत आहे, की सर्व प्रकारचे पूर्णांक, सर्व प्रकारचे अपूर्णांक आणि अपरिमेय संख्यांचा जो गट आहे त्या सर्व संख्या मिळून वास्तव संख्या बनतात. आता अवास्तव संख्यांचा घटक आहे तो आपल्याला अभ्यासक्रमासाठी नाही आहे, त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार नाही आहेत. आत्ता आपण संख्यांचे प्रकार पाहिलेले आहेत आणि ते सविस्तर फक्त ओळख केलेली आहे. निश्चितपणे तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. तुम्ही नक्कीच आमच्या चॅनेलमध्ये जा आणि तुम्हाला अशा शिष्यवृत्तीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओंची ओळख व्हायची असेल तर चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.